आज कोल्हापूरमध्ये खरं तर 8 बसेस आल्या पहिल्या आणि आणखी बसेस येणार 100 बसेस येणार किती महत्वाचा दिवस आहे कोल्हापूरमध्ये. सन्मान्य प्रधानमंत्री आदरणीय नरेंद्र मोदी यांनी संबंध देशभरामध्ये PM ई बस सेवा या इलेक्ट्रिक आणि वातानुकूलित म्हणजे एअर कंडिशन बसेस 5,000 बसेस देण्याचा निर्णय संबंध देशभरामध्ये घेतलेला होता. या योजनेची घोषणा होताच त्वरित आपण कोल्हापूर महापालिकेच्या वतीनं प्रस्ताव दिला आणि महाराष्ट्रात सगळ्यात पहिल्या कोल्हापूरसाठी 100 इलेक्ट्रिक बसेस मंजूर झालेल्या होत्या. आता या इलेक्ट्रिक बसेस येत असताना त्याच्यासाठी लागणारं जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे, वर्कशॉपची व्यवस्था पाहिजे, ॲडमिन बिल्डिंगची व्यवस्था पाहिजे, येणाऱ्या सगळ्या ड्रायव्हर्स क्लीनर्स त्यांची व्यवस्था, मेंटेनन्स आणि इलेक्ट्रिक स्टेशन्स या सगळ्या कामासाठी जवळजवळ 1 वर्ष 1.5 वर्ष गेलेलं आहे. हे सगळे पैसे 100% पैसे केंद्र सरकारनं दिलेले आहेत. केंद्र सरकारनं जे पैसे दिले होते त्याची पाहणी करण्यासाठी मी इथं आलेलो आहे. सगळं इन्फ्रास्ट्रक्चर पूर्णपणे तयार झालेलं आहे. 8 बसेस दाखल झालेले आहेत. 15 ऑगस्टच्या आत कोल्हापूरमध्ये इलेक्ट्रिक बसची सेवा सुरू होईल अशा आमच्या परिवहन समितीच्या वतीनं घोषणा केलेली होती. ती घोषणा पूर्णत्वास येत आहे. 50 ते 60 बसेस 15 ऑगस्टपर्यंत येतील. 9 तारखेला सन्मान्य मुख्यमंत्री महोदय कोल्हापूरमध्ये येत आहेत. तर त्याच्या आधी त्यांनी जर वेळ दिली तर या इलेक्ट्रिक बसेस किंवा पुढची वेळ दिली तर त्यावेळी मोठ्या प्रमाणात याचं उद्घाटन आपण करणार आहोत. ही सगळी सेवा कोल्हापूरकरांसाठी आपण कार्यरत करणार आहोत. तर आपण रस्त्यांवर वादळ खरं आलेलं आहे. भगव्या रंगाच्या बसेस आता हे आम्हीच भाग्यवान आहे म्हणायला पाहिजे की भगव्या आणि भगवा कलर चांगला आहे, अट्रॅक्टिव्ह आहे, लोकांना आकर्षित करणारा रंग आहे. लांबून जरी बस आली तरी दिसेल अशा पद्धतीचा हा रंग आहे. तुम्ही बघितलं असेल की 9 मीटर आणि 12 मीटरच्या या बसेस आहेत. संपूर्ण वातानुकूलित आहेत. त्यामध्ये दिव्यांग बांधवांसाठी विशेष व्यवस्था आहे. हे सगळं आता डिजिटली डॅशबोर्डवर घेऊन त्यांचे रूट्स ठरवणं, त्यांना 180 किलोमीटर JBM कंपनीने हे सगळं काम घेतलेलं आहे. बाहेरची कंपनी आहे, मला वाटतं दिल्लीची किंवा इतर कुठल्या तर राज्यातली ती कंपनी असेल. त्या कंपनीनं या बसेस पूर्ण चालवायच्या आहेत. महापालिकेनं त्यांना सहकार्य करायचं आहे आणि 180 किलोमीटर रोज त्यांना रूट द्यायचे आहेत. तर आत्ताच्या बसेस आपल्या एक्झिस्टिंग आहेत त्या अतिशय दुरावस्थेमध्ये आहेत आणि म्हणून आम्ही कोल्हापूरमध्ये बसेस आणणार म्हटल्यानंतर आमचे विरोधक काँग्रेसच्या मंडळीने आमची जरा चेष्टा केली होती. त्यांनी 3 बसेस दिल्या होत्या आणि खूप गाजावाजा केला होता की आम्ही 3 बसेस दिल्या म्हणून. आम्ही त्याच दिवशी घोषित केलं होतं की आम्ही 100 बसेस आणू. त्यावेळी त्यांनी चेष्टा केली होती, हे हवेत बोलतात खासदार असं म्हटले होते. परंतु प्रत्यक्षात दिल्ली दरबारी अनेक वेळा मंत्री महोदयांना भेटणे, सेक्रेटरीजना भेटणे, त्याचा फॉलोअप घेणे, महापालिकेकडून कागदपत्राची पूर्तता करणे, या सगळ्या गोष्टी पूर्ण केल्यामुळं आज हा शुभदिन कोल्हापूरमध्ये होतोय. आणि ह्या सगळ्या सेवेची खरं पाहता पब्लिक ट्रान्सपोर्टेशन मजबूत असणं हे गरजेचं आहे. आणि आपल्या कोल्हापूरसारख्या शहरामध्ये आता ट्रॅफिक वाढत चाललेलं आहे. भाविक मोठ्या प्रमाणात येत आहेत, पर्यटक मोठ्या प्रमाणात येत आहेत. अशा वेळी पब्लिक ट्रान्सपोर्टेशन असणं आणि त्याचा लाभ महापालिकेसाठी होणं हे क्रमप्राप्त आहे. त्या दृष्टिकोनातून कोल्हापूरकरांच्या आणि भाविकांच्या सेवेसाठी ही बस इथं कार्यरत होईल. महालक्ष्मीला येणाऱ्या लोकांसाठी व्यवस्था करणं, एअरपोर्टसाठी व्यवस्था करणं, अशा अनेक प्रकारच्या कल्पना आमच्या स्थायी समितीचे सभापती आणि आमचे सगळे सदस्य महायुतीचे यांनी आता बराच चांगला प्लॅन केलेला आहे आणि तो आता भविष्यात आपल्यात अंमलात आलेला दिसेल. 100% ह्या ज्या बसेस आहेत, आपलं पूर्वीचं जे KMTचं जे काम होतं त्या बसेस जुन्या झाल्या होत्या आणि मेंटेनन्समुळं KMT तोट्यात आलेली होती. खूप मेंटेनन्स काम, खूप जुन्या बसेस होत्या, मेंटेनन्स अभावी त्या सगळ्या बंद होत्या. 60-70 बसेस बंद आहेत. या नवीन बसेस आहेत, आधुनिक पद्धतीच्या आहेत. याला आता डिझेलचा खर्च नाही आहे. इलेक्ट्रिक चार्जिंग जे होणार आहे ते अत्यल्प दरामध्ये, याच्यासाठी EVसाठी दर सुद्धा वेगळा आहे MSCBचा. आणि या सगळ्या कमी दरामध्ये इलेक्ट्रिक त्याला उपलब्ध होत असल्यामुळं, मेंटेनन्स कमी होत असल्यामुळं आणि प्रदूषण विरहित पूर्ण ग्रीन हे काम चालत असल्यामुळं त्याचा निश्चित फायदा या बस चालकाला किंवा बसच्या या सगळ्या व्यवसायामध्ये होणार. या सेवा देत असताना कोल्हापुरातील रस्ते पण चांगले असणे गरजेचं आहे. 100 कोटी रस्त्यांना अजून काही ठिकाणी काम झालं नाही. कुठेतरी महापालिका रस्ते तयार करण्याच्या बाबतीत कमी पडते. 100 कोटीचे जे रस्त्याचा विनाकारण विरोधकांनी थोडासा वावा केलेला आहे.
हे रस्ते बऱ्यापैकी आता झालेले आहेत, काही अजून प्रलंबित आहेत, परंतु पावसामुळं काही ठिकाणी हे रस्ते आता अपूर्ण आहेत. लवकरच पाऊस कमी झाल्यानंतर तुम्हाला पूर्ण कोल्हापूर शहरातले रस्ते अति चकाचक तुम्हाला सगळे दिसतील. जुन्या बस आले, नवीन बस आलेलेच आहे. जुन्या बस काही निम्म्या 60% जास्त खराब झालेल्या आहेत, त्यावर परत वापरात येणार नाही, त्याचं काय केलं? हे पहा आता त्या ज्या 10 आणि 12 वर्षापेक्षा जास्त झालेल्या बसेस आहेत त्या चालवणं थोडंसं इष्ट आहे मला वाटत नाही, योग्य होणार नाही. नवीन बसेस नवीन रूटनं चालतील आणि जुन्या ज्या चालू शकतील त्या परत आपण दुरुस्त करून त्याही आपण चालवणार आहोत. सर, सध्या नाव आपल्या वाईट आरोप माहिती घेतलेलं आहे काय नेमकं? रंगकर्मी बांधवांचे मलाही फोन आलेले होते, त्यांनी आंदोलनही केलेलं होतं, ते मी सगळं पाहिलं. खरं पाहता ही बातमी कुठून आली मला माहित नाही की केशवराव भोसले खाजगीकरण होणार. कुठल्याही पद्धतीनं केशवराव भोसले हे खाजगीकरण होणार नाही. महापालिकेच्या वतीनं पूर्ववत जसं होतं तसंच चालवलं जाणार आहे. परंतु त्यांना जर कुठून तशी माहिती मिळाली असेल तर त्याची माहिती घेऊ, पण आपण असं कुठली प्रक्रिया होऊ देणार नाही. महापालिकेच्या वतीनंच हे चालवलं जाईल. महापालिकेचं व्यवस्थापन केलं जाईल असं म्हणतात. व्यवस्थापन केलं जाईल. काल साहेब रविकर्मीने एक पत्रकार परिषद घेतली ज्यामध्ये त्यांनी महापौर असतील, आयुक्त असतील यांच्यावर आरोप केले की दिशाभूल करणारी वक्तव्य ते करतात. म्हणजे महापौर हे पहा, समन्वयाचा दोन्हीकडून काही वक्तव्य झालेले आहेत. रंगकर्मींनी सांगितलं की खाजगीकरण होणार, महापौरांनी आमच्या सांगितलं की खाजगीकरण होणार नाही, दिशाभूल करायचं काम चाललंय, असं दोन्हीकडून हे वक्तव्य झालेले आहेत. आणि म्हणून त्याच्यावर आता आपण पडदा टाकूया की कुठल्याही पद्धतीनं त्याचं खाजगीकरण होणार नाही. महापालिकेच्या वतीनंच ते चालवलं जाईल. रंगकर्मींना जर त्यामध्ये आपले काही स्वतःचे इनपुट्स द्यायचे असतील किंवा त्यांना व्यवस्थापनामध्ये काही सहभागी असेल त्यांचाही सहभाग आम्ही करून घेऊ. नाही केलं. परत सांगा. फॉरेन्सिकचा अहवाल आहे त्यामध्ये 3 नमुने असे सापडले, त्यामध्ये केशवरावला जी आग लावली त्याच्यात पेट्रोल वितरित सापडलं. लावली नाही, लागली. म्हणजे असं विरोधकांनी हे पहा, आता हे पोलीस प्रशासन आपलं काम करत आहे, त्यांची चौकशी चालू आहे. आपण यामध्ये बोलणं योग्य नाही. त्यांच्या तपासात जे काही निष्पन्न होईल त्याप्रमाणे कारवाई होईल. पण काल काँग्रेसनं या संदर्भात पोलीस अधीक्षकांना SIT मार्फत या सगळ्या प्रकरणाची आम्हीही निवेदन देऊ, चौकशी करू. SIT, CBI, CID ज्यांच्या मार्फत करायचं असेल ते करूया, काही अडचण नाही. कारण याचं निरसन झालं पाहिजे, लोकांचं समाधान झालं पाहिजे. विनाकारण त्यामध्ये कुणी आडेवेडे घ्यायचं काही कारण नाही. पण एका भागात जिल्हा प्रशासनाकडून, महापालिका प्रशासनाकडून, मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर सगळी तयारी उद्घाटनाची सुरू असताना हा मुद्दा समोर आलेला आहे. काय तुम्हाला याच्यामध्ये काही राजकारण दिसतंय की काय वाटतं? या कार्यक्रमात हा मुद्दा समोर येणार आणि काँग्रेस नाही. महाराष्ट्रामध्ये सध्या महायुतीचं सरकार आहे. सन्मान्य मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस साहेब, मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे आणि सुनेत्रताई अतिशय प्रभावी आणि चांगलं काम करतायत. कोल्हापूरला ज्यावेळी हे जळीत झालं त्या दुसऱ्या दिवशी त्यावेळेचे मुख्यमंत्री असणारे शिंदे साहेब आल्याने त्यांनी ताबडतोब 10 कोटीची घोषणा केली. लगेच त्याच्यानंतर 15 कोटी, म्हणजे जे लागणारं परिपूर्ण आहे. ज्या लोकांच्या कोल्हापूरच्या भावना होत्या, रंगकर्मीच्या भावना होत्या, नागरिकांच्या भावना होत्या, त्या ओळखून त्यांनी ताबडतोब त्याला निधी दिला आणि अल्पावधीमध्ये सगळं काम पण पूर्ण होतंय. आता एवढं सगळं चांगलं होत असताना जर लोकांनी त्याला विरोध करायचा किंवा काँग्रेसच्या किंवा विरोधी पक्षाच्या लोकांनी विरोध करायचा हे योग्य नाही आहे. कोल्हापूरला भरभरून द्यायचं काम चालू आहे. विमानतळ झालेलं आहे, आता PME बसेस 100 येण्याला लागलेले आहेत, रेल्वे स्टेशनचं काम पूर्ण झालेलं आहे. शहरामध्ये आता हे पूर परिस्थितीच्या बचावासाठी जो 3200 कोटीचा प्रकल्प झालेला आहे, होणार आहे. महालक्ष्मी तीर्थक्षेत्राचं परवाच भूमिपूजन झालं, 1400 कोटी रुपये त्याला मिळालेले आहेत. म्हणजे भरपूर लक्ष आपल्या सरकारचं कोल्हापूरकडे आहे. आणि आणखीन त्यामध्ये काय मागायचं असेल तर आपण मागणी केली पाहिजे. तुमच्या काय सूचना असतील काँग्रेसच्या लोकांच्या तर त्यांनी आम्हाला दिल्या पाहिजेत, आम्ही त्या पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करू. परंतु विरोधाला विरोध करायचं ज्या पद्धतीनं राहुल गांधी करायला लागले आहेत, तसं जर केलं तर लोक त्यांनाच त्या बाबतीत पुढं जाब विचारतील असं मला वाटतंय. अमित शहा पुणे दौऱ्यावर काँग्रेसकडून या दौऱ्याला विरोध केला. आता त्यांना काही कामच राहिलेलं नाही आहे. अमित शहा साहेब हे एका खाजगी म्हणजे टिळक पुरस्कार देण्यासाठी, अजित डोवालजी यांना पुरस्कार देण्यासाठी ते पुण्यामध्ये येत आहेत. आता याला विरोध करायचं काय कारण आहे? म्हणजे काही कामच राहिलेलं नाही. असं मी सांगितलं तुम्हाला, दिल्लीमध्ये सुद्धा सुरुवातीला त्यांनी काय सांगितलं की पेपर फुटीवर चर्चा झाली पाहिजे, तोपर्यंत आम्ही सदन चालू देणार नाही. सरकारनं जाहीर केलं की आम्ही चर्चा करण्याला तयार आहोत, या तुम्ही. 8 दिवस त्यांनी सभागृह बंद पाडलं.
चर्चेला या म्हटल्यानंतर सुद्धा त्याच्यानंतर दुसरा सूर त्यांनी काय काढला की राजीनामा झाल्याशिवाय आम्ही चर्चा करू देणार नाही. मग राजीनामा झाला तरी पुन्हा एक आठवडा तसाच परत गोंधळात काढला. आता राजीनामा झाला, त्याच्यावर कायदा झाला, दोन्ही सभागृहामध्ये तो कायदा पास झाला. आता ते म्हणतात अमित शाह साहेबांनी राजीनामा दिला. म्हणजे त्यांना आता सध्या कुठलाही मुद्दा नसल्यामुळं अशा पद्धतीचे गोष्टी करून एक नरेटिव्ह सेट करायचा, लोकांचा संभ्रम करायचा, एवढंच काम त्यांच्यात राहिलेलं आहे. तशाच पद्धतीनं हे पुण्यामध्ये असेल, कोल्हापूरमध्ये असेल, त्यांच्यात आता काही दुसरा मुद्दा नसल्यामुळं चांगल्या कामाला विरोध करायचं काम ते करतायत, ते त्याने करून नये. गोकुळमध्ये 410 संस्था पात्र झालेल्या परत